नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल जो आहे तो पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल हा शुक्रवारी म्हणजेच उद्या दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. आता हा निकाल कुठल्या कुठल्या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे ते आपण बघूया. पहिली जी वेबसाईट आहे ज्यावर निकाल जाहीर होणार आहे तो आहे result.digiloccer.gov.in. दुसरी जी वेबसाईट आहे ती hsscboard.in. तिसरी जी वेबसाईट आहे ती आहे sscresult.mkcl.org. चौथी जी वेबसाईट आहे ती result.targetpublications.org. पाचवी जी वेबसाईट आहे ती आहे https://result.navneet.com. सहावी जी वेबसाईट आहे ती आहे www.tv9marathi.com. आणि सातवी जी वेबसाईट आहे ती आहे https://education.indianexpress.com. अशा ह्या 6-7 वेबसाईटवर उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. आता या सगळ्या ज्या वेबसाईट आहे ज्यावरती 10वीचा निकाल जाहीर होणार आहे त्या सगळ्या वेबसाईट ज्या लिंक ज्या आहेत ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. तिथून तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता. आता निकाल तर लागेलच त्याबद्दल शंका नाही, पण निकाल लागल्यावर सुद्धा काही कोणाचे मार्क्स अपेक्षित नसतात. कोणाला वाटतं की मी पेपर चांगला सोडवला होता पण मार्क्स मिळाले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तुमच्या गुणांची गुणपडताळणी करायची असेल किंवा उत्तरपत्रिकेचे झेरॉक्स प्रती तुम्हाला पाहिजे असतील तर मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे https://maharashtra.hsscboard.in यावर तुम्ही स्वतः अप्लाय करून किंवा शाळेमार्फत अप्लाय करून तुमची गुणपडताळणीसाठी किंवा उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी तुम्ही शनिवारी दिनांक 9 मे 2026 ते 23 मे 2026 ह्या ज्या कालावधीमध्ये तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि तुम्ही तुमचे गुणपडताळणी असेल किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेची जी झेरॉक्स प्रत असेल तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. हा जो निकाल आहे तो आयुष्यातला शेवटचा निकाल नाही आहे. अजून तुम्हाला भरपूर परीक्षा द्यायची आहेत, भरपूर पुढे जायचंय. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्या विषयामध्ये कमी पडले असतील मार्क किंवा ओव्हरऑल पर्सेंटेज तुमचं कमी असेल तर टेन्शन न घेता शांतपणे तुम्ही जे काही रिझल्ट असेल ते ऍक्सेप्ट करा आणि पुढच्या भविष्याची तुम्ही नक्कीच तयारी करा. तुमच्या पुढील भविष्यासाठी तुमच्या पुढील वाटचालीसाठी माहिती मंडळकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा निकाल कसा लागला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.